बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित एक लघु कादंबरी उंच उंच आणखी उंच, भाग 5. दादासाहेबांनी वसुधेच्या डोळ्याला डोळा दिला. ती नुसती हसत होती, पण त्या हसण्यात कुठंही विकार नव्हता. एखाद्या निर्झराच्या शुभ्र प्रवाहाप्रमाणे तिचं ते हसणं होतं. दादासाहेबांना काय उत्तर द्यावं ते समजत नव्हतं. त्यांना शब्दांनी जिंकायचंच नव्हतं. खरं म्हणजे त्यांना काय हवं ते त्यांचं ठरलेलंच नव्हतं. इतकं सात्विक तरीही मनमोकळं हास्य त्यांना सहजासहजी गमवायचं नव्हतं. या हास्याच्या शोधासाठी तर ते आले होते तिथे. मग तेही हसले आणि म्हणाले, उंच उंच जायचं असलं तर त्या उंचीला अर्थ केव्हा येतो? काहीतरी खोल संदर्भ असला तर त्या उंचीला अर्थ आहे. पण कितीही डोंगर चढून वर आलं तर लक्षात येतं की आपल्याबरोबरचे सारे आपल्याबरोबर आले आहेत. तेही तितक्याच उंच आले आहेत. मग उंची खोली याला काहीच अर्थ राहत नाही. मग केवळ चालणं एवढंच लक्षात येतं. आता मात्र वसुधा मोठ्यानं हसली. तिनं पदर सावरला. ती म्हणाली, आत्ताच तुम्ही टेकडीवर गेला होतात, तेवढ्यापुरते तरी तुम्ही उंच गेला होतात की नाही? आम्हाला बोलवलं असतं तर आम्ही नसतो का आलो? न बोलवायला काय झालं, पण सारं कसं शांत शांत दिसलं. म्हणूनच नाही उगीच झोपमोड केली. कमाल आहे, आम्हाला इथं खेड्यात फार लवकरच उठावं लागतं. जनावरांकडे बघावं लागतं. 7च्या आत शेतावर पोचावं लागतं. नोकर चाकरांना कामं वाटून द्यावी लागतात. सूर्य उगवायच्या आत इथली चाकं चालू होतात. बाकी तुझ्यासारख्यांच्या बाबतीत आमच्यासारखंच असणार म्हणा. त्याशिवाय तुझ्या एवढ्या पसाऱ्याचा कारभार होणार कसा? काही म्हण दादू, तुझा आम्हाला अभिमान वाटतो. कसला आधार नाही, एकट्याच्या बळावर नाव मिळवलंस, पैसा मिळवलास. ठीक आहे, ज्यासाठी झगडलो ते काही प्रमाणात मिळवलं. वसुधा, तुझ्या नवऱ्याला तुझं फार कौतुक. काहीतरी जादूटोणा असला पाहिजे तुझ्याजवळ. वसुधा हसली. उत्तमही हसला. उत्तम अर्थात रांगडेपणानं खळखळून हसला. तर वसुधा गालातल्या गालात हसली आणि लज्जेनं तिनं मान खाली घातली. अजूनही तिच्या गालावर खळी पडत होती. त्या खळीकडे दादासाहेब वेड्यासारखे पाहतच राहिले. जादूटोणा वगैरे काही नाही पण ह्यांना काही कळतच नाही. हे सगळ्या जगावर खुश असतात. यांना सगळीच माणसं चांगली दिसतात. आणखी बायकोची स्तुती करायची त्यांना एक खोड आहे. हे बघ, असलं काही मला बोललेलं खपणार नाही. दादू, मी तुला सगळं गाव फिरून दाखवणारच आहे. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की मी जे काही बोललो त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. खरं म्हणजे मला हिचं नीट कौतुकसुद्धा करता येत नाही. मी एक रांगडा शेतकरी माणूस. मला शब्द नीट वापरता येत नाहीत. पण खरं सांगू का, गृहिणीला गृहलक्ष्मी म्हणतात ते माझ्या लेखी तरी शब्दशः खरं आहे. सकाळी देवाची मी पूजा करतो, त्यावेळेस खरं सांगू, हिलाच मी डोळ्यांपुढं आणतो आणि म्हणतो, माझ्यावर, माझ्या घरावर ही ग्रहदेवता प्रसन्न आहे. हिची कृपा अशीच कायम राहो. असं काहीतरी बोलून का हो लाजिवता दुसऱ्याला सारखं? अगं, पण खरंच बोलतोय आणि दुसऱ्या कोणाजवळ तरी बोलत नाही. लहानपणाचा आपला मित्र आहे, त्याच्यापाशीच बोलतो आहे ना. हे कसले तुमचे मित्र? 30 वर्षात तुमची वास्तपुस्त न करणारे. मी नसेल केली वास्तपुस्त, पण तुम्ही तरी माझी चौकशी केली का? मी तुमची चौकशी का केली नाही हे सांगायलाच पाहिजे का? दादासाहेब एकदम गोरेमोरे झाले. आपल्या नवऱ्यासमोर इतक्या उघडपणे असं बोलण्याचं हिला धाडस आहे हे पाहून ते चकित झाले.
दादासाहेबांच्या चेहऱ्यावरील भाव उत्तमनं आणि वसुधेनं दोघांनी ओळखले आणि उत्तम चटकन म्हणाला, अरे काही चहा वगैरे घेणार की नाही, की नुसत्या कोरड्या गप्पा मारणार? बरं वसुधा, चहा कुठं घ्यायचा? इथं घ्यायचा की कुठंही तुम्ही म्हणाल तिथं? नाहीतरी दादूला घर दाखवायचंच आहे, आपण वरच चहा घेऊ. तिघेही वरच्या दालनात आली. वर येताच दादासाहेब आश्चर्यचकित झाले. इथं तर खेड्याचा भासच नव्हता. जवळजवळ वरच्या सर्व मजल्याची एकच मोठी प्रचंड खोली होती आणि ती सर्व शहरी अद्ययावत साधनांनी सुसज्ज अशी होती. एका कोपऱ्यात डबल बेड होता, चेस्ट ऑफ ड्रॉवर्स होते, लोखंडी अलमारी होती. एका कोपऱ्यात सुंदर स्टडी होती. कितीतरी सुंदर पुस्तकं वेगवेगळ्या कपाटात डोळे वेधून घेत होती. एक रायटिंग टेबल होतं आणि शेजारी 2 फायलिंग कॅबिनेट्स होत्या. कपडे बदलण्यासाठी आडोसा केलेला एक ड्रेसिंग कॉर्नर होता आणि मध्यभागी अत्यंत महागडे असे सोफा सेट्स कलात्मक पद्धतीनं ठेवलेले होते. कोणत्याही दर्जेदार हॉटेलात शोभतील अशी कार्पेट्स होती. वेगवेगळ्या प्रकारची वीज दिव्यांची झुंबरं होती. फॅन्स होते. HMVचा रेडिओग्राम दिमाखानं लक्ष वेधून घेत होता. 2 कोपऱ्यात 2 स्पीकर्स दिसत होते. ही प्रचंड खोली जपानी पद्धतीच्या सरकत्या पडद्यानं विभागता येईल अशी होती. दादासाहेब कुतूहलानं प्रत्येक गोष्ट न्याहाळून घेत होते. पलीकडचा कॉरिडॉर बंद होता. तिकडे त्यांचं लक्ष जातात उत्तम पुढं झाला आणि त्यानं दरवाजा उघडला. दादासाहेब मागोमाग गेले. तिथं कोपऱ्यात अगदी अद्ययावत असं छोटं किचन होतं. डायनिंग टेबल होतं. तिथली सर्व विद्युत उपकरणं पाहून त्यापैकी काहीतरी आपल्याकडे नक्की नसतील असं दादासाहेबांच्या मनात येऊन गेलं. दादासाहेबांनी कुतूहलानं बाथरूमचा दरवाजा उघडून पाहिला. तिथं एक गिझर, वॉशिंग मशीन हे तर सारं होतंच, परंतु एवढी मोठी बाथरूम त्यांनी अमेरिकेच्या अनेक हॉटेल्समध्येही पाहिली नव्हती. ते आश्चर्यचकित झाले होतेच, पण तरीही त्या बाथरूमचा आकार पाहून त्यांना बोलल्या वाचून राहावलं नाही. ते म्हणाले, एवढी प्रचंड बाथरूम कशासाठी रे? उत्तम काही उत्तर देणार तोवर वसुधेनं बोटाने उत्तमला दटावलं. नजरेनं त्यांचे काही संकेत झाले. वसुधेचा नकार आहे हे लक्षात असूनही उत्तम हसून म्हणाला, एवढी मोठी बाथरूम नको काय? दोघांनी एकदम आंघोळ करायची म्हणजे. वसुधा एकदम पुढं झाली आणि तिनं उत्तमच्या तोंडावर हात ठेवला. उत्तमने तिचा हात बाजूला केला आणि तो हसायला लागला आणि तो म्हणाला, ग दादूला हे नवीन नसणार, शहरातल्या माणसांना हे माहीत असतं. वसुधा लाजेनं लाल झाली. तिची मान खाली गेली. असल्या गोष्टी दुसऱ्या कोणाला कळायला नकोत हे तिचं म्हणणं अगदीच बरोबर होतं. पण उत्तम हवेतच होता. काय काय गोष्टी दाखवाव्यात आणि दाखवू नयेत असं त्याला झालं होतं. पुष्कळ गोष्टी कशा आणल्या, कोणी आणल्या, अमेरिकेत असणाऱ्या मुलानं केव्हा पाठवल्या हे उत्तम खुलासेवार सांगत होता. पण तिकडं दादासाहेबांचं लक्षच नव्हतं. वसुधा आणि उत्तम हे एकत्र आंघोळ करतात या कल्पनेनं त्यांचा तोलच एकदम बिघडला. बाकीच्या साऱ्या वैभवाच्या गोष्टी दादासाहेबांना नवीन नव्हत्या. त्याहून अधिक वैभवसंपन्न गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या, अनुभवल्या होत्या. पैशानं विकत मिळणाऱ्या साऱ्या गोष्टी त्यांच्या लेखी पदार्थ होत्या. जमीन जुमले, इमारती, कारखाने या साऱ्या गोष्टी ते बघता बघता खरेदी करत किंवा विकत. मनात आणलंच तर हवं ते दान देऊन निंबाळकरांची ही गढी, जमीन जुमला सारं काही विकत घेऊ शकले असते ते. पण त्यांना विकत न घेण्यासारख्या काही गोष्टी इथं होत्या. त्यांनी ते हादरले. असला तेढा व्यवहार त्यांच्या कोष्टकात कधी आलेलाच नव्हता. आपल्या चेकबुकच्या जोरावर जगातील यच्चयावत गोष्टी म्हणू तेव्हा विकत घेता येतात असा त्यांचा आजपर्यंतचा अनुभव होता. त्यानंतर त्यांना चहाही गोड लागला नाही आणि वसुधेची संगत ही प्रिय वाटली नाही. वसुधेनं आणि उत्तमनं आज सुट्टी घेतलेली होती, त्यामुळं दादासाहेबांबरोबर ते हिंडायला मोकळे होते. दादासाहेबांना घेऊन ते दोघे शेतावर गेले, साखर कारखान्यावर गेले, धरणावर गेले. गावातूनही त्यांनी त्यांना फिरवून आणलं.
वसुदेला पाहिलं की लोक दुकानातून खाली उतरत आदबीनं नमस्कार करीत. दादासाहेबांचं मन सोनगडमधून एकदम उडालं होतं. ऊन आता चांगलंच वाढलं. तिघांची गाडी शाळेच्या आवारात शिरली तेव्हा दादासाहेब एकदम जागे झाले. त्यांनी पुष्कळ तोल सावरला. शाळेची इमारत आता खूप मोठी झालेली होती. शाळेत ते येऊन पोचताच हेडमास्तर बाहेर आले आणि त्यांच्याबरोबर काठी टेकीत देवधर मास्तरही आले. देवधर मास्तर खूपच म्हातारे झाले होते. गाडीतून उतरता क्षणीच वसुदेनं देवधर मास्तरांना वाकून नमस्कार केला आणि नकळत दादासाहेबांनीही वाकून नमस्कार केला. देवधर मास्तरांनी त्यांना एकदम जवळ घेतलं. त्यांचा स्पर्श होताच दादासाहेबांच्या सर्व जुन्या आठवणी एकदम खडबडून जाग्या झाल्या. मास्तर, तब्येत कशी आहे? अरे, आता माझ्या तब्येतीचं काय विचारता? मी आता पिकलं पान, केव्हाही गळून पडणार. तुम्ही तब्येती सांभाळल्या पाहिजेत. हेडमास्तरांच्या खोलीत सर्वजण जाऊन बसले. हेडमास्तरांनी 4 शब्द बोलण्याची विनंती केली. दादासाहेबांना काही बोलण्याची इच्छाच नव्हती, पण देवधर मास्तरांनी फार आग्रह केला. सर्व वर्गात निरोप गेले आणि 5-6 मिनिटात सभागृहात सर्व विद्यार्थी जमले. देवधर मास्तरांनी बोलायला सुरुवात केली. आपला गुणगौरव होतो आहे हे दादासाहेबांच्या कानी येत होतं, पण त्यांना त्यात रस नव्हता. शेवटी देवधर मास्तर बोलत होते. हा माझा सर्वात लाडका विद्यार्थी मॅट्रिक झाला तेव्हा माझा निरोप घ्यायला आला होता. मी म्हणालो की बाबा इथंच राहा, एकटा कुठं जातोस नशीब काढायला? ना तुझ्याजवळ संपत्ती ना ओळखी पाळखी. कोणाच्या आधारावर मुंबईत शिकशील आणि मोठा होशील? तेव्हा तो म्हणाला, गुरुजी तुम्ही आशीर्वाद द्या. मला या छोट्याशा गावात राहायचं नाही. इथं माझ्या बुद्धीचं चीज होणार नाही. मला बाहेरच्या जगात जाऊ द्या. मी कष्टाचे डोंगर उपशीन, पण मी मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. इतका मोठा होईन की सगळ्यांचे डोळे फिरले पाहिजेत. आणि मला अभिमान वाटतो की माझ्या या विद्यार्थ्यानं जगात मोठा नावलौकिक मिळवला. मोठा कारखानदार म्हणून त्याचा लौकिक आहे. मोठमोठ्या सभांतून भाषणं करतो तो. सरकारनं मोठमोठ्या कमिट्यावर त्यांना नेमलं आहे. हजारो लोकांना कामधंदा पुरवतो. माझे सगळेच विद्यार्थी चांगले निघालेत, पण त्यात हा माझा विद्यार्थी सर्वात बुद्धिमान आणि गुणी निफजला. मला अभिमान आहे तो याच्या दानतीचा, दातृत्वाचा. केव्हा तरी यानं आपल्या गावाला यावं, या शाळेला भेट द्यावी अशी माझी खूप इच्छा होती. आम्हाला निंबाळकर कुटुंबियांच्या कृपेनं कसल्याही मदतीची अपेक्षा नाही. अपेक्षा आहे ती फक्त आमच्या जुन्या विद्यार्थ्यांनी या मातीबद्दल कृतज्ञता दाखवावी एवढीच. माझा आशीर्वाद घेऊन हा जग जिंकायला बाहेर पडला. परमेश्वरानं याला उदंड यश दिलं. आता त्याच्या आशीर्वादानं इथल्या विद्यार्थ्यांनी गावाबाहेर वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन नावलौकिक मिळवावा अशी इच्छा मी व्यक्त केली तर ती चूक ठरणार नाही. आता दादासाहेब चव्हाणांना मी बोलण्याची विनंती करतो. आपण काय बोलतो हे दादासाहेबांना समजत नव्हतं. सरावानं ते बोलत होते. त्यांचा कंठ अकारण दाटून येत होता. शाळेला कोणत्याही आर्थिक मदतीची गरज नाही हे तर देवधर मास्तर बोलले होते. त्यामुळं देणगी जाहीर करण्यात स्वारस्य नव्हतं आणि देणगी जाहीर करण्याची गरजही नव्हती. त्यांनी भाषण संपविलं. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या. हारतुरे झाले. पण दादासाहेब मात्र अस्वस्थ होते. समारंभ संपला आणि सारेजण निघाले. बाहेरच्या पडवीत खूप माणसं गोळा झालेली होती. निंबाळकरांच्या पूर्वीच्या प्रथेप्रमाणे अजूनही उत्तमचा दरबार भरलेला होता.
दादासाहेब आपल्या खोलीत आले आणि उत्तम जमलेल्या लोकांशी काहीतरी बोलत राहिला. वसुधा ताट लावण्याच्या तयारीसाठी स्वयंपाकघराच्या दिशेनं गेली. दादासाहेब येऊन आराम खुर्चीवर बसले. आता त्यांना परतीची ओढ लागलेली होती. गाव पाहून झालं होतं. बालमित्र भेटून झाले होते. 2 चित्र स्वतंत्रपणे रंगतदार असली तरी ती शेजारी शेजारी कित्येकदा विशोभित दिसतात. दादासाहेबांना वाटलं, या अगदी निराळ्या जगात आपण तितकेसे शोभून दिसत नाही. आपलं मोठेपण, बुद्धी, संघटना, कौशल्य हे सारं या इथल्या पार्श्वभूमीवर निरर्थक वाटतंय. त्यांना थोडं थकल्यासारखं झालं. दुपार चांगलीच झाली होती. जेवण होता क्षणीच त्यांनी निघायचंही ठरवलं होतं. येताना ड्रायव्हरला त्यांनी सूचनाही दिल्या होत्या. पण सकाळच्या या गडबडीत उत्तमला हे सांगायचंच राहून गेलेलं होतं. एवढ्यात उत्तम आत आला. मंडळींच्या बरोबर तालुक्याला जायला हवं. जेवण झाल्यावर जाईन म्हणतो. तू निवांत झोप. 4:30 येतो मी. छे रे बाबा, जेवण झाल्याबरोबर मलाही निघायला पाहिजे. अंधाराच्या आत घाट ओलांडायला पाहिजे. काही झालं तरी उद्या सकाळच्या आत मुंबई गाठली पाहिजे मला. इतकी घाई गर्दी काय करतोस? आल्यासारखा राहा 2 दिवस. तुझा पाहुणचारसुद्धा आम्ही नीट करू शकलो नाही. वाटलं तर रात्री शेतावर जेवायला जाऊ. इथं राहायला मला नक्कीच आवडलं असतं, पण या खेपेला नाही. पुढच्या खेपेला नक्की येईन. पंक्तीला बरीच माणसं होती, त्यामुळं संभाषण बरंच औपचारिक स्वरूपाचं होतं आणि त्या संभाषणात दादासाहेबांना फारसा रसही नव्हता. वसुधा जेवणावर देखरेख करीत होती. कुटुंबातील लहान सहान गोष्टीवर तिची चांगली नजर असली पाहिजे. आलेल्या पाहुण्यांशी तिचा चांगलाच परिचय असला पाहिजे. जेवण झालं आणि दादासाहेब आपल्या खोलीत आले. वसुधाही त्यांच्या मागोमाग आली. सगळ्यांच्या देखत वसुधा आपल्या मागोमाग आपल्या बंद खोलीत येईल अशी त्यांना मुळीच अपेक्षा नव्हती. तिला पाहताच ते थोडे भांबावले, पण त्यांना बरंही वाटलं. एका बंदिस्त चौकटीतून वसुधा आता बाहेर आलेली होती. वसुधा उभ्या उभ्याच म्हणाली, आज काही जाऊ नकोस. कामं काय रोजचीच मागं असतात. तुला सुद्धा विश्रांतीची गरज नाही का? दादासाहेब हसले. मला राहायला आवडलं असतं वसुधा, पण खरंच राहणं शक्य नाही. पुन्हा नक्की येईन. पुन्हा एकटा मात्र येऊ नकोस. बायकोला घेऊन ये. तिला आणू? आणायलाच हवं. तिचा काय तुझ्यावर हक्क नाही का? हक्क कसला? ती कुठेही जाऊ शकते, जातेही. तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. संसारात स्वतंत्र अस्तित्वाला काही अर्थ असतो का? तुझ्या संसारात तुला स्वतंत्र अस्तित्व नाही? नाही, असताही कामा नये. केवळ लग्नाच्या नात्यानं नव्हे, पारंपरिक पातिव्रत्यामुळेही नव्हे, पण सुखी संसारातील जोडीदारानं जास्तीत जास्त एकमेकात आत खुशीनं मिसळून घेतलं पाहिजे. तू तसं घेतलेलं दिसतंय. मला तितकं जमलं नाही. प्रयत्न केला असतास तर जमलं असतं. कुणालाही जमतं. आपल्याला हवा तसा 100% जोडीदार प्रत्यक्षात कधीच नसतो, पण जो जोडीदार आपण निवडतो तो आपल्याला हवा तसा करून घेता येतो. तुला जमलेलं दिसतंय? खात्री नाही. जेव्हा मी उत्तमशी लग्न करायचं ठरवलं होतं तेव्हा उत्तमला मी सारं काही सांगितलं होतं. तुझं माझं कृष्णतीर्थावर झालेलं शेवटचं संभाषणसुद्धा सांगितलं होतं. तो एवढंच म्हणाला की मी तुझ्यासाठी थोडं थांबलं पाहिजे. तू 4-2 वर्षात परत आला नाहीस तर मगच. तुझं माझं संभाषण कळून सवरून तो तुझ्याशी लग्नाला तयार झाला? हो. एवढंच नव्हे तर त्याच्याच आग्रहामुळं आमचं लग्न 4 वर्षांनी झालं. तोपर्यंत मला आशा होती की माझ्या ओढीनं तू एखाद्या वेळेस परत येशील. पण मग लक्षात आलं तुला माझी ओढ नव्हतीच. उत्तम मात्र एखाद्या देवाची भक्ती करावी अशा भक्तीनं भारलेला होता. मग आमचं लग्न झालं. माझ्यापेक्षा तो कमी शिकलेला आहे.
पण खूप शिकून सवरून तुला मला कळत नाही त्यापेक्षा अधिक त्याला कळतं. लग्नाच्या वेळेस मी ठरवून टाकलं की खऱ्या अर्थाने त्याची सहचारिणी व्हायला हवं. मग मला निराळ्या सामर्थ्याचा अनुभव आला. त्याला मोठं करण्यासाठी माझा देह, माझं मन, सारं काही मी गुंतवून टाकलं. आमचं वेगळं असं काही उरलंच नाही. मग तो दिसतो तसा साधा नाही, चांगला पक्का आहे. तो चतुर आहे, धोरणी आहे. माझी प्रत्येक गोष्ट तो ऐकतो. परंतु एखाद्या अडाण्यानं शरण जावं तसा तो शरण जात नाही. त्याचा माझ्यावर नितांत विश्वास आहे. इथं मी तुझ्या खोलीत एकटी बसली आहे म्हणून त्याला काही वाटणार नाही. आणि हा विश्वास काही उगाओगी निर्माण होत नाही. 25 वर्षांची अखंड सोबत त्याला कारणीभूत आहे. तू वरच्या मजल्यावरच्या आमच्या खोल्या पाहिल्यास. माझा तो हट्ट होता. मला खेड्यात राहायचं होतं, कारण खेड्यात माणसाला नशीब काढता येतं हे मला सिद्ध करायचं होतं. पण खेड्यात राहायचं म्हणजे खेडवळपणानं राहायचं हे मला मंजूर नव्हतं. इथल्या लोकांच्या दृष्टीनं आम्ही त्यांच्यासारखेच वावरतो, जेवतो, खातो. इथले रिवाज पाळतो आम्ही, कुलपरंपरा पाळतो. इथल्या लोकांच्या श्रद्धा मानतो. मोठेपणासाठी, सन्मानासाठी आग्रह धरीत नाही आम्ही. पण ते सुद्धा एक नाटकच आहे हे लक्षात ठेव. तुम्ही जितका अलिप्तता दाखवाल, निर्लोभीपणा दाखवाल, तितका या जगात तुमचा मान वाढतो. लोक जबरदस्तीनं तुमच्या डोक्यावर शिरपेस ठेवतात. जे काही बरं वाईट यश उत्तमला इथं मिळालं आहे त्याचं रहस्य हेच आहे. गावात तंटे बखेडे नाहीत याचं कारण सत्तेच्या साऱ्या जागा मी त्याला कधी घेऊ दिल्या नाहीत. कारण मला माहीत होतं ते आपल्या पायानं त्यांच्याकडे येणारच आहेत. एकतर झगडा करून, संपत्तीचं प्रदर्शन करून माणसं फितवून सत्ता टिकवता येते, नाहीतर सत्तेबद्दल अप्रिती दाखवून सत्तेपासून पळ काढून सत्ता मिळवता येते. पहिल्यांदा हे अलिप्ततेचं राजकारण समजून घ्यायला त्याला त्रास झाला. पण आता त्याच्या ध्यानात आलं आहे की दीर्घकाल सत्ता टिकवण्याचा तोच खरा मार्ग आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण खूप संपत्ती मिळवली, पैसा मिळवला म्हणजे संपत्ती नसणाऱ्या लोकांच्या मनात अकारण मत्सर जागा होतो. अगदी वाजवी मार्गानं जमवलेले पैसेसुद्धा लोकांच्या डोळ्यावर येतात. म्हणून इथं आम्ही कसली मिळकत केलेलीच नाही. इतर 4-4 शेतकऱ्यांसारखेच आम्ही राहतो इथे. तसंच राहायला हवं. तू सुखी आहेस तर? सुख, सुख दुःख हे सगळे शब्द छल्ल. आपण सुखी असायचंच ठरवलं तर सुखी राहू शकतो आपण. शेवटी सुख म्हणजे काय? रानोमाळ हिंडून गोळा करायला सावरीचा कापूस आहे? सुखासाठी जेवढी धावपळ करावी तेवढं ते हातातून निसटून जातं. ते खरं तर आपल्या वृत्तीत असायला हवं. क्षण क्षण सुखानं समृद्ध करण्याची इच्छा असली की सगळीकडे सुखच आहे असं वाटायला लागतं. अडचणी, मनोभंग, कमतरता हे काही दुःख नव्हे, उलट हे नव्या सुखाचे रस्ते आहेत. कारण एक नवनवी क्षितिजं गाठायची आपली इच्छा त्यानं जागी राहते. म्हणून मी सुखी आहे आणि मला वाटतं तुलासुद्धा सुखी असायला हरकत नाही. दादासाहेब हसले आणि म्हणाले, तुझ्या थिअरीप्रमाणे मी सुखी आहे असं म्हणण्यास हरकत नाही. तुझी काही निराळी थिअरी आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. प्रत्येक वेळेला मी अगदी अशक्य स्वप्न मनाशी बाळगत असतो. ते स्वप्न खरं करण्यासाठी जीवाच्या करारानं झगडत राहतो. एकट्यानं, अर्थातच एकट्यानं. माझी स्वप्न मलाच पाहायला पाहिजेत. हा तुझा भ्रम आहे. एकच स्वप्न जेव्हा 4 डोळे पाहू लागतात तेव्हा ते स्वप्न मयूरपंखी होतं. शिवाय आपल्या भोवतालच्या माणसांचीही काही स्वप्न असतात. तीही सफल झालेली पाहणं हे सुद्धा स्वप्न असू शकतं. तुझ्या बायकोची काही स्वप्न असतील. त्या स्वप्नांचा तू कधी विचार केलास? आपल्या स्वप्नात कधी भागीदार करून घेतलंस तिला? एवढ्यात दरवाजा उघडून उत्तम आला आणि म्हणाला, मला निघायलाच हवं. तू थांबतोस ना दादू?
नाही रे बाबा, मी निघणारच. मला वाटलं माझा नाही पण निदान हिचा तरी आग्रह तू मानशील. नाही नाही, तुझासुद्धा मानला असता रे. मी नक्की येईन परत. ठीक आहे बाबा, मर्जी तुझी, पण जरा रात्री गप्पा केल्या असत्या. आपल्या गप्पांत त्यांना रस नाही. त्यांना आपल्या कारभारात, औद्योगिक पसाऱ्यात परत जायला हवं. नाही वसुधा, तसं नाही. माझ्या जाण्याचं ते कारण नाही. कारणं दुसरीच आहेत. तू आता म्हणालीस ना, दुसऱ्यांची स्वप्नसुद्धा पाहण्यात मजा असते म्हणून. उत्तमला या वाक्याचा काही अर्थ कळला नाही. वसुधा मात्र हसली. ती म्हणाली, जाऊ दे त्यांना. सामान गाडीत भरू लागलं आणि दादासाहेबांची गाडी मुंबईच्या दिशेनं निघाली. पोचविण्यासाठी उत्तम आणि वसुधा दोघेही निघाले. उत्तमनं दादासाहेबांना मित्रमिठी मारली. तो म्हणाला, गावची आठवण ठेवत जा, अगदीच विसरू नकोस. दादासाहेब गाडीत बसले. आलोच, असं म्हणून उत्तम काहीतरी आणण्यासाठी गेला. तेवढ्यात वसुधा वाकून म्हणाली, मी तुझ्या आयुष्यात आले असते तरीसुद्धा तू इतकाच मोठा झाला असतास, कदाचित थोडा जास्तही. त्यासाठी माझा त्याग करून देशोधडीला जायची गरज नव्हती. आणि तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. तेवढ्यात उत्तम हातात केळ्यांचा एक घड घेऊन आला आणि त्यानं तो ड्रायव्हिंग सीट शेजारी ठेवला. वसुधेनं आपले अश्रू शिताफीनं लपवून ठेवल्याचं दादासाहेबांच्या लक्षात आलं. दादासाहेबांचं अंतकरण गलबललं. निरोपाचे हात वर झाले. गाडी सरकू लागली. उसनं हसू आणलेल्या वसुधेचा हात उत्तमनं धरलेला होता आणि दोघे परत गडीकडे जायला परतत होते. ते दृश्य कितीतरी वेळ दादासाहेबांच्या डोळ्यांसमोरून हललं नाही. गाडी जलद गतीनं मुंबईच्या दिशेनं चालू लागली आणि दादासाहेब रेलून डोळे मिटून झोपायला लागले. गोव्याला परत जाऊन तिथून विमानानं मुंबईत जाण्याचा बेत त्यांनी बदलला. याचं शोफरला आश्चर्य वाटलं, कारण 250-300 मैलांच्या मोटार प्रवासापेक्षा गोव्याहून मुंबईला विमानानं जाणं हे सोयीचं होतं आणि शक्यतो दादासाहेब विमानानं जातात हे त्याला पूर्वानुभवानं माहीत होतं. पण हा विचार त्यांनी का बदलला हे त्याला कळण्यासारखं नव्हतं, कारण विमानानं जायचं म्हणजे रात्री पणजीला मुक्काम करणं भाग होतं आणि मुंबईत पोचायला उद्या दुपार उजाडणार होती. पण मोटारनं ते रात्री 3-4 वाजेपर्यंत पोचलू शकले असते. मुंबईला परतण्याची ही तीव्रता दादासाहेबांच्या मनात आज प्रथमच निर्माण झाली होती. सोनगडच्या या मुक्कामात त्यांचे काही हिशेब पार उलटे पालटे झाले होते. ते हिशेब नीट समजून घेईपर्यंत त्यांना चैन पडणार नव्हती. ड्रायव्हरला चहासाठी किंवा जेवायसाठी लागेल तेवढाच वेळ सोडून ते तडक मुंबईस आले. तेव्हा 2-2:30 वाजले होते. अधूनमधून त्यांच्या डोळ्यांवर झोपेची झापडे. पण ड्रायव्हर बरोबर एकटे असताना न झोपता त्याच्याशी काहीतरी संभाषण चालू ठेवणं आवश्यक असल्यामुळे त्यांनी मिटणारे डोळे कष्टाने उघडे ठेवले होते. रात्रीचा गारवा आणि शांतता मोठी सुखद होती. काळ्या भोर नागिनीचा लांब सडक रस्त्याचा पट्टा वळवळत मागे पडत होता. मुंबईत येताच मुंबईचं ते निद्रिस्त स्वरूप पाहून त्यांना थोडं विषण्ण वाटलं, कारण इतकी शांत मुंबई त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. ते आपल्या निवासस्थानी आले. ड्रायव्हरला सूचना दिल्या, कारण त्याला परत गोव्याला जायचं होतं. त्याला काही पैसे दिले आणि त्यानं बॅग वर आणून ठेवताच त्यांनी घंटा वाजवली. दरवाजा त्यांच्या नोकरानं उघडला. त्याला बॅग आत घ्यायला सांगून ते तडक आपल्या बेडरूममध्ये आले. कपडेही न काढता त्यांनी दुसऱ्या कनेक्टिंग बेडरूमचं दार उघडलं आणि शालिनीच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. शालिनी शांत झोपली होती. खोलीतील नाईट लॅम्पच्या प्रकाशात तिची मूळची सात्विक मूर्ती अधिकच सात्विक वाटत होती. तिच्या अंथरुणावरच एक फोटो पडलेला होता. त्याने तो फोटो उचलून पाहिला. त्यांच्या मुलीच्या लग्नातील तो फोटो होता. ते शालिनी आणि त्यांची नववधू मुलगी वसुधा यांचा एकत्र काढलेला तो फोटो होता. या फोटोच्या सान्निध्यात शालिनी झोपी गेली होती हे उघडच होतं. शालिनीला उठवावं असं त्यांना वाटलं, पण अशा अवेळी तिला उठवायला नको हे लक्षात येताच ते आवाज न करता आपल्या खोलीत आले आणि आराम खुर्चीत येऊन बसून राहिले.
दिवा तसाच जळत राहिला आणि त्यांचे डोळे केव्हा मिटले हे त्यांच्या लक्षातच आले नाही. त्यांना जाग आली ते कोणीतरी त्यांच्या पायातील बूट काढू लागलं. तेव्हा त्यांनी पाहिलं तर शालिनीच पायातील बूट काढत होती. हे काय, बूट कसले काढतेस? तुमची सुद्धा कमाल आहे. बूट काढून कपडे काढून झोपायचं नाही का? खरं तर मला उठवायचं नाही का आल्याबरोबर? छान झोपली होतीस. विचार केला की कुणा सुखी माणसाची झोप मोडू नये, पाप लागतं. तर आणि इतक्या आवेली कसे आलात? आत्ता विमान कुठलं? विमानानं आलो नाही, गाडीनं आलो. गाडीनं? इतक्या लांबचा प्रवास आणि रात्रीचा? इतक्या रात्री गाडीनं प्रवास करायची काय गरज होती? गरज होती म्हणून तर आलो. गरज? इतक्या तातडीचं काय काम होतं रात्रीचं? सकाळी करता आलं नसतं? नाहीतर फोन करायचा, मी ऑफिसला कळवलं असतं. ऑफिसचं काम नव्हतं, घरचंच होतं. घरचंच? मग तर फोन करायला काहीच हरकत नव्हती. फोनवर करता येण्यासारखं नव्हतं काम, समक्षच यायला हवं होतं. असं काय कोड्यात बोलताय? काही काळजीचं कारण तर नाही ना? काळजीचं कारण होतं, पण आता संपलं. सांगा बघू लवकर काय होतं ते. दादासाहेब हसले. तोवर कपडे बदलून झाले होते. त्यांनी टेबलावर ठेवल्या तांब्यातून पाण्याचा घोट घेतला आणि शालिनीच्या कमरेत हात घालून तिला ते शय्येवर घेऊन गेले. शय्येवर तिला ठेवीत त्यांनी तिचा वाकून एक मुका घेतला आणि ते म्हणाले, हेच काम होतं. शालिनीबाई लाजल्या आणि त्यांनी आपली मान ओंजळीत लपवली आणि त्या म्हणाल्या, इश्श, या वयाला हे चावट बोलणं शोभत नाही. ज्या वयात चावटपणा करायचा त्या वयात केला नाही. आता उरलेलं जे थोडं आयुष्य आहे ते तरी सार्थकी लावलं पाहिजे. असलं अशुभ काही बोलायचं नाही. आपलं आयुष्य ठरवणारे आपण कोण? तेही खरंच आहे म्हणा, पण जी कामं करावयाची राहिलीत ती करायला वेळ तर पुरायला हवा. न पुरायला काय झालं? तुम्ही नाहीतरी फार उद्योगी गृहस्थ आहातच. तुम्हाला सगळ्या गोष्टी झटपट आणि ठरल्याबरोबर हुकूम करायची सवयच आहे. छे, आता पूर्वी ठरल्याप्रमाणे काही करायचं नाही. सगळं नव्यानं, नव्या पद्धतीनं, जणू काही आपलं कालच लग्न झालेलं आहे असं. जणू 20 वर्ष एखाद्या शापित यक्षाप्रमाणे आपण शापभ्रष्ट होतो. आज आपल्या लग्नाची जणू पहिलीच रात्र आहे. शालिनी हसली. त्या हसण्यानं दादासाहेब आणखीनच विरघळले. हे हसणं खरोखरीच त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री अनुभवलं होतं. त्यानंतर त्यांना हे निर्मळ हास्य पुन्हा कधी दिसलंच नव्हतं. शालिनीचं निरागस सौंदर्य त्यांच्या लक्षात नव्यानंच पहिल्या प्रथम आलं. पूर्वीचं अल्लडपण त्यात उरलं नव्हतं, पण तरीही त्याचं निरागसपण अजून बाकी होतं. पूर्वीचे लांब सडक केस आता अंथरुणावर पसरून जाणे इतके मोठे राहिले नव्हते, पण त्यांचं तेज अजून बाकी होतं. कांती तर सुखाच्या स्पर्शानं अधिक तेजपुंज झाली होती. त्यांनी नाईट गाऊन तिच्या अंगावरून खेचून काढला आणि तिच्याकडे एकटक नुसते बघत राहिले आणि तीही त्यांच्या डोळ्यांतील नव्या जाणीवांना हळीत राहिली. आजवर या डोळ्यांत एक हुकमी नियंत्रण असे, आता तिथं आर्जवी निमंत्रण होतं. आजवर केवळ भुकेलेल्या एखाद्या हिंस्र श्वापदाची तिथं नजर असे, आता प्रेयसीची वाट पाहणाऱ्या प्रियकराची याचना होती. मग तिच्या अंगात एक चैतन्य झळाळून आलं. आजवर तिनं काही देण्याचा प्रश्न उत्पन्नच झाला नव्हता. हवं तेव्हा घेतलं जाई. ती अंथरुणावरून उठून बसली. तिनं ब्राचा हुक काढून फेकून दिला आणि एखाद्या शहेनशाला नजराणा द्यावा असा तो मखमली नजराणा दादासाहेबांच्या हवाली केला. तिच्या सूचनेप्रमाणे दादासाहेब एक एक अवयवाचं चीज करीत होते. स्त्रीच्या देहात इतक्या नाजूक आणि सुंदर जागा आहेत हे त्यांनी कधी अनुभवलंच नव्हतं. आणि देणाऱ्याची इच्छा असेल
तर घेणाराच कमी पडेल. अशा तऱ्हेनं स्त्रीला परमेश्वरानं घडवली आहे, हा अनुभव त्यांना आला. रतिक्रीडेचा खेळ इतका मुलायम आणि संत असतो, हाही नवा अनुभव ते घेत होते. आनंदाची अखेरची उर्मी दोघांना एकाच वेळी आली. त्यावेळेस शालिनीला जे लावण्य प्राप्त झालं ते पाहून तर ते चकित झाले. एकमेकांच्या मिठीत ते कितीतरी वेळ तसेच काही न बोलता पण खूप काही बोलत पडून होते. शालिनीचा डोळा केव्हा लागला हे त्यांना कळलंही नाही. वास्तविक ते थकलेले होते. प्रवासाचा त्यांना शीण आलेला होता, परंतु त्यांना झोप मात्र येत नव्हती. तृप्त होऊन शालिनी एका अनामिक सुखी जगात विसावली होती. हे दृश्य पाहत ते पुष्कळ वेळ जागे राहिले आणि मग त्यांनाही नीज आली. सकाळी उन्हे जेव्हा डोक्यावर आली तेव्हा दादासाहेबांना जाग आली. इतक्या उशिरापर्यंत ते कधीच झोपलेले नव्हते. जाग आली तेव्हा त्यांनी उठून पाहिलं तर खोली स्वच्छ आवरलेली होती आणि शालिनी केव्हाच उठून निघून गेलेली होती. त्यांना उठावसंच वाटत नव्हतं. अनेक कोलाहल एकदम शांत व्हावेत तसे त्यांच्या डोक्यातील अनेक गुंतागुंती एकदम लुप्त झाल्या आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. वास्तविक दिवसभराचा कार्यक्रम ते उठताक्षणीच आपल्या डोक्यात पक्का करीत असत, पण आता त्यासंबंधी काही विचारच करावा असं त्यांना वाटेना. तेवढ्यात शालिनी चहाचा ट्रे घेऊन आत आली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डार्लिंग. केव्हा उठलीस तू? खूप वेळ झाला. तुम्ही मगाशी म्हणालात ना की सुखी माणसाची झोपमोड करू नये म्हणून नाही उठवलं. आत्तापर्यंत 2-3 फोन येऊन गेले. चेंबरची संध्याकाळची तातडीची मीटिंग आहे. तुम्हाला भटांनी ताबडतोब फोन करायला सांगितलं आहे. मारगोळी त्या सगळ्यांना. आज कुठेही जाणार नाही मी. असं नाही हो चालणार. अरे वा, आता मला तुझ्या शिस्तीत वागलं पाहिजे. असं नाही हो. तुम्ही एवढा पसारा मांडलाय, तो नीट सांभाळायला नको? नाही शालिनी, कंटाळा आलाय सगळ्याचा. कुठंतरी दूर जाऊया आपण. तुला सांगितलं होतं तर रिझर्वेशनचं काय झालं? केलेली नाहीत मी ती. का ग? वेल यंग मॅन, एकतर तुमच्यावर माझा भरवसा नव्हता. इथं आल्यावर तुम्ही सगळं विसरून जाल आणि पुन्हा आपल्या रगाड्यात गुंताल असं मला वाटलं. आणि दुसरं असं की आपल्याला असं पळून जाता येणार नाही कुठं. एवढं साम्राज्य उभं करण्यासाठी धडपडायचं आणि एकदम त्यातून अंग काढून घ्यायचं, हे बरोबर नाही. तो पळपुटेपणा ठरेल. आणि खरं सांगा, असे बदल माणसाच्या आयुष्यात एकदम होत नाहीत. ते हळूहळू केले तरच सुखावह होतात. तुम्ही केवळ खुशाल चेंडू ग्रहस्थ नाही. तुमच्या बुद्धीची कसोटी लावल्याशिवाय तुम्हाला कोणताही दिवस कारणी गेल्यासारखा वाटणार नाही. चटकन कंटाळाल. आणखी एक सांगू, एकांतासाठी हिमालयात जावं लागत नाही. तो इथं बेडरूममध्ये सुद्धा असतो. विश्रांतीसाठी हिल स्टेशनलाच जावं लागत नाही. तुमचं हिल स्टेशन इथंच आहे तुमच्यासमोर. आणि मग ती खट्याळपणे खळखळून हसली. दादासाहेबांच्या लक्षात तिचं म्हणणं आलं होतं. एखादी स्प्रिंग अति ताणली म्हणजे ती दुसऱ्या टोकाला जाऊ पाहते इतकंच. त्यापेक्षा त्या स्प्रिंगचा ताण कमी करणं हे जास्त व्यवहार्य आहे. दादासाहेब उठले. शालिनीच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, तू म्हणतेस ते खरं आहे. सुखाचा शोध घेण्यात अर्थ नाही. असलेल्या सुखाकडे फक्त मागं वळून पाहायला शिकलं तरी पुरे. आणि मग शालिनीला त्यांनी वर उचलण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर ती घाबरल्यानं म्हणाली, एकतर आता उचलण्या इतकी मी हलकी फुलकी राहिलेली नाही, किंवा आहे या स्थितीत मला उचलण्या इतके तुम्ही जवान राहिलेले नाही आहात. आहे आपल्या शक्तीनिशी, तारुण्यानिशी, जिव्हाळ्यानिशी आपल्याला वावरलं पाहिजे. मग दादासाहेबांनी फक्त तिला घट्ट जवळ घेतलं आणि ते तिच्या कानाच्या पाळीचा चावा घेत म्हणाले, बघूया कसं काय जमतंय ते. बट हेल्प मी टू मेकअप द ड्यूज. राहिलेलं सगळं कर्ज लवकरात लवकर फेडायला पाहिजे. छे,
कर्जमुळी नाहीच आहे का हे? उलट माझीच ठेव आहे तुमच्याकडे, आणि तीही मुदतीची नाही, बेमुदत. तिचं व्याज तेवढं वेळच्या वेळी पोचवत जा म्हणजे झालं. धन्यवाद. इथे लेखक ग वा बेहरे यांच्या उंच उंच आणखी उंच या लघु कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.